Dear student, in the last lecture, we have seen how can biodiversity be conserved. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जैवविविधता जी आहे तर त्या जैवविविधतेचं संवर्धन कसं करता येईल याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दुर्मिळ जाती ज्या आहेत तर त्या दुर्मिळ जातींच्या सजीवांचं संरक्षण करणं, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य यांची त्या ठिकाणी निर्मिती करणं, काही क्षेत्र त्या ठिकाणी राखीव जैवविभाग म्हणून त्या ठिकाणी घोषित करणं, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी काही खास अशा प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू करणं, प्राणी आणि वनस्पती जे आहे तर त्यांचं संवर्धन त्या ठिकाणी करणं, त्याच्यानंतर कायद्यांचं पालन करणं आणि शेवटी आपण पाहिलं होतं की मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ द ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे पारंपरिक असणारे काही ज्ञान जे आहे तर त्या ज्ञानाची नोंद त्या ठिकाणी करून ठेवणं. त्याच्यानंतर आपण काय असणाऱ्या ज्या काही व्हॉलंटरी असणाऱ्या ज्या काही ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्थांविषयीची त्या ठिकाणी नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन विषयी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था जी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतर माय रोल इन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये असणारी काही माझी असणारी काही स्वतःची असणारी काही भूमिका जी आहे तर ती भूमिकेविषयीची आपण त्या ठिकाणी असणारे काही 6 मुद्दे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन टिकवणे, कंट्रोल नियंत्रण, प्रोडक्शन निर्मिती, अवेअरनेस प्रसार, प्रिव्हेन्शन प्रतिबंध आणि प्रिझर्वेशन जतन अशा 6 मुद्द्यांच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी माय रोल इन एन्व्हायरमेंट जो आहे तर तो एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी पाहिला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी जी सर्वसाधारणपणे जैवविविधता जी आहे तर त्या जैवविविधतेची संवेदनक्षम अशा प्रकारचे जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा त्या ठिकाणी हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्रे काय सांगितलेले की 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगातील जे काही जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा प्रकारची 34 असणारे जे काही स्पॉट जे आहेत स्थळं जे आहेत तर त्या स्थळांची त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड 15.7 एरिया ऑफ द अर्थ आणि ही जी काही असणारी जे काही संवेदनक्षम अशा प्रकारची जे काही 34 स्थळं जी आहेत तर त्या 34 स्थळांची किंवा क्षेत्रांची एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढा भाग जो आहे तर तो एवढा भाग त्या ठिकाणी व्यापलेला होता. ॲट प्रेझेंट 86 ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉईड आणि आज सुमारे 86% अशा प्रकारचे असणारे जे काही संवेदनशील अशा प्रकारचे असणारे जे काही क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्र त्या ठिकाणी आत्ताच त्या ठिकाणी नष्ट झालेले म्हणजे आधीच त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. प्रेझेंटली ओनली 2.3 एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट आणि सध्या फक्त आपल्याला 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशा प्रकारचे जे काही हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी म्हणजे संवेदनशील अशा प्रकारचे जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रांचे अखंड अशा प्रकारचे अवशेष जे आहे तर ते अवशेष त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले. इट इन्क्लूड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. यामध्ये 1,50,000 वनस्पतींची असणारे जे काही प्रजाती जे आहेत तर त्या प्रजातींचा त्या ठिकाणी समावेश आहे ज्या एकूण जागतिक स्तरापैकी फक्त 50%च त्या ठिकाणी. आता पुढे ॲज फर ॲज इंडिया इज कन्सर्न आउट ऑफ 135 पेसीज ऑफ ॲनिमल्स 85 पेसीज आर फाउंड इन द जंगल्स फ्रॉम द ईस्टर्न रिजन. भारताचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 असणाऱ्या ज्या काही प्राण्यांच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती काय सांगितले आपल्याला ईस्टर्न रिजन्स म्हणजे ईशान्येकडील असणारे जे काही प्रदेश जे आहेत तर त्या प्रदेशातील जंगलामध्येच फक्त आपल्याला हे जे काही प्राणी जे आहेत तर ती प्राणी त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. About 1,500 endemic plant species are found in the western घाट. त्याच्यानंतर पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटामध्ये 1500हून अधिक
काय सांगते आपल्याला एंडेमिक प्लांट्स. एंडेमिक प्लांट म्हणजे प्रदेशनिष्ठ, म्हणजे त्याच प्रदेशामध्ये त्या वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी आढळून येत नसतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे एंडेमिक प्लांट्स. म्हणजे पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटामध्ये 1500हून अधिक अशा प्रकारच्या प्रदेशनिष्ठ असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींच्या प्रजाती त्या ठिकाणी आढळून येत नसतात. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन ऑफ दीज हॉटस्पॉट्स प्रेझेंट इन द वर्ल्ड. आणि अशा प्रकारची जगातील ही जी काही जैवविविधतेची असणारे जे काही संवेदनक्षम अशा प्रकारचे क्षेत्र त्या ठिकाणी कोठे आहेत याची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून त्या ठिकाणी मिळवण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. धोक्यात आलेली देशातील 3 असणारे जे काही वारसा स्थळं जी आहेत तर ती वारसा स्थळं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली. पहिलं, द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ द गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला हॅज बीन एंडेंजर्ड ड्यू टू द मायनिंग इंडस्ट्री अँड सर्च फॉर द नॅचरल गॅस. पश्चिम घाटाचा असणारा तो काही विस्तार जो आहे तर तो विस्तार जर आपण पाहिला तर 5 राज्यामध्ये आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ ही जी असणारे जे काही 6 राज्य जे आहेत तर त्या 6 राज्यांमध्ये याची असणारी जी काही व्याप्ती जी आहे तर ती व्याप्ती त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम घाटाची त्या ठिकाणी व्याप्ती. आणि हा जो काही पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटामध्ये असणारे जे काही मायनिंग इंडस्ट्री खाण उद्योग असेल, आणि दुसरं आपल्याला सांगितलं आहे सर्च फॉर द नॅचरल गॅस, नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेले जे काही कामं जे आहेत तर त्या कामामुळे या ठिकाणी हा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी धोक्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. हॅबिटेट्स ऑफ द ॲसेटिक लायन्स अँड वर्ल्ड बायसन्स ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे, आशियातील असणारं जे काही सिंह, उदाहरणार्थ त्या ठिकाणी गुजरातमध्ये असणारं जे काही गिरचं असणारं जे काही जंगल जे आहे तर त्या जंगलामध्ये आशियामधील सिंह जे आहेत तर ते सिंह त्या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून येत नसतात. आणि दुसरं आपल्याला सांगितलं आहे की सर्वसाधारणपणे काय सांगितलेलं आहे की बायसन म्हणजे रानगवे जे आहेत तर त्या रानगव्यांचं असणारं जे काही अधिवास जे आहे तर त्या अधिवास या अशा प्रकारचे खाण उद्योग असेल, नैसर्गिक वायूचा शोध असेल तर याच्यामुळे त्या ठिकाणी ते धोक्यात आले. दुसरं आपल्याला दिलेलं आहे मानस सेंच्युरी, म्हणजे त्या ठिकाणी मानस अभयारण्य. मानस सेंच्युरी ऑफ द आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू द डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ द वॉटर. आसाममधील असणारे जे काही मानस सरोवर जे आहेत तर ते मानस सरोवर धरणं असेल किंवा पाण्याचा होत असलेला जो काही इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ द वॉटर, म्हणजे पाण्याचा होत असलेला जो काही बेसुमार वापर याचा फटका बसलेला त्या ठिकाणी मानस सरोवर जे आहे तर त्या मानस सरोवराला त्या ठिकाणी बसलेला आहे. याच्यामुळे काय झाले टायगर अँड द रिनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट. आणि म्हणून त्या ठिकाणी मानस सरोवरच्या परिसरामध्ये असणारे जे काही अभयारण्य जे आहेत तर त्या अभयारण्यामध्ये असणारे जे काही वाघ असेल. दुसरं आपल्याला सांगितलं रिनो म्हणजे एकशेंगी असणारा जो काही गेंडा जो आहे तर तो गेंडा या प्राण्यांना त्या ठिकाणी असणारा जो काही धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतरच आपल्याला पुढे दिलेली सुंदरबन सेंच्युरी. सुंदरबनमधलं असणारे जे काही अभयारण्य, सुंदरबन सेंच्युरी ऑफ द वेस्ट बेंगॉल इज रिझर्व्ड फॉर द टायगर्स. पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी सुंदरबन अभयारण्य आहे, हे वाघांसाठी त्या ठिकाणी रिझर्व आहे, राखीव त्या ठिकाणी. हाऊएव्हर द टायगर पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट इज सिरियसली चॅलेंज्ड बाय द डॅम्स, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग, ट्रेचिंग डंक्स फॉर द सेम एक्सेट्रा. आपल्याला लक्षात येत नसते की पश्चिम बंगालमधलं असताना जे काही सुंदरबन अभयारण्य जे आहेत तर ती वाघांसाठी त्या ठिकाणी राखीव, परंतु त्या ठिकाणी हे जे असणारे जे काही अभयारण्य जे आहेत तर त्या अभयारण्यामध्ये असणारे जे काही वाघ जे आहेत, त्याच्यानंतर अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही कृती जे आहेत तर त्या कृतींमध्ये आपल्या लक्षात येत नसते की हे जे काही सुंदरबन असणारं जे काही अभयारण्य जे आहेत तर त्या अभयारण्यामध्ये असणारे जे काही धरणं असतील, त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशन वृक्षतोड असेल, एक्सेसिव्ह फिशिंग असेल, अतिरिक्त अशा प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मासेमारी त्या ठिकाणी केली जाते. त्यासाठी काय सांगितले ट्रेचेस डंग
म्हणजे त्यासाठी चर जे आहे तर ते चर त्या ठिकाणी खोदले जातात आणि याच्यामुळं तेथील असणारे जे काही वाघ असेल किंवा पर्यावरण जे आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठं अशा प्रकारचं जे काही आव्हान जे आहे तर ते आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता पुढे आपल्याला काय विचारलं, रिकॉल ए लिटल, म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी आठवायला सांगितलंय की कलेक्ट द नेम्स ऑफ द एक्सटिंक्ट बर्ड्स अँड ॲनिमल्स ऑफ इंडिया अँड टेल दोज नेम्स टू द अदर्स. भारतामधील नामशेष झालेले जे काही प्राणी असतील, पक्षी असतील तर त्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला मिळवायला सांगितली आणि जे काही पक्ष्यांची, प्राण्यांची असणारी जे काही नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी सांगायला. आता काय काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला ॲनिमल जे आहे तर ते ॲनिमलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता ॲनिमलच्या बाबतीमध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल की ॲसिॲटिक चिता, म्हणजे आशियाई असणारा जो काही चिता जो आहे तर तो चिता आपल्याला त्या ठिकाणी नामशेष त्या ठिकाणी झालेला आहे. त्याला त्या ठिकाणी ॲसिनेक्सिस ज्युबॅटस व्हेनेटॅकस अशा प्रकारचं सायंटिफिक त्याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी आशियाई चित्याचं आहे. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पा की नामडापा फ्लाइंग स्क्विरल. जी या ठिकाणी उडणारी असणारे जे काही खार जे आहे तर ती खार त्या ठिकाणी नामशेष झालेली. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की हिमालयन, काय सांगितलेले की हिमालयन उल्फ, हिमालयामध्ये आढळून येणारा जो काही लांडगा जो आहे तर तो लांडगा सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे एल्विरा रॅट. हा जो काही असणारा जो काही उंदीर जो आहे तर त्या उंदरांची ही असणारी काही प्रजात जी आहे तर ती प्रजात सुद्धा त्या ठिकाणी नामशेष होण्याच्या त्या ठिकाणी मार्गावर आहे. असे अनेक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर अंदमान स्त्रियू, हा जो काय असताना जो काही प्राणी जो आहे जो अंदमानमध्ये त्या ठिकाणी आढळताना दिसतो हा सुद्धा त्या ठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर, म्हणजे नामशेष त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर जेनकिन्स स्रॉ, हा सुद्धा प्राणी त्या ठिकाणी नामशेष त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल निकोबार स्रॉ, हा सुद्धा आपण माहिती की अंदमान निकोबारचं असणारे जे काही बेट जे आहे तर त्या बेटामध्ये त्या ठिकाणी निकोबार स्रॉ हा प्राणी त्या ठिकाणी आढळून येत नसतो, हा सुद्धा त्या ठिकाणी नामशेष जो आहे तर तो नामशेष त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पक्ष्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी एक पक्षी त्या ठिकाणी दिलेलं आहे की पिंक हेडेड डक. काय म्हटलेले, पिंक हेडेड डक. आता या ठिकाणी गुलाबी डोकं असणारा जो काही बदक जो आहे तर तो बदक सुद्धा काय झालेले या ठिकाणी नामशेष जो आहे तर तो नामशेष त्या ठिकाणी झालेले. म्हणजे अशा प्रकारचे अनेक असणारे जे काही प्राणी जे आहेत की जे प्राणी त्या ठिकाणी नामशेष त्या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा प्रकारचे असणारे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.